ते नातं आहे. म्हणजे तुम्ही एकत्र आलात मान्य आहे, पण तुमच्या घरात वैयक्तिक ह्या माणसामुळं फोटोंना हळद कुंकू लागू शकतो, देवांना हळद कुंकू हार फुलं घालू शकतो. म्हणून इथं आलं पाहिजे, नियमानं आलं पाहिजे. सगळे गड असेच आहेत. त्यांचं स्थान म्हणजे काय तर त्यांचा वास्तव होता ना इथं. ही भूमी त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहे. इथं येऊन नतमस्तक व्हावं, इथली धूळ कपाळाला लावावी असं वाटलं पाहिजे महाराष्ट्रातल्या लोकांना तरी. बाकीच्यांचं राहू दे. सांगलीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नावाची एक संघटना आहे जी संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. आणि दुर्गामाता दौड, गडकोट मोहीम असे आमचे प्रकल्प असतात. फाल्गुन महिन्यात धर्मवीर बलिदान मास, संभाजी महाराजांचा मृत्यू 1 महिना पाळला जातो. का तर संभाजी महाराजांचा मृत्यू तोफेचा गोळा टाकलाय गेलेत, विजेत टाकलेत गेलेत, किंवा गोळी मारल्या गेलेत, भाला मारला गेलाय म्हणून तलवारीने मुंडकं उडवले गेलेत असं नाही आहे. रोज वेगळ्या वेगळ्या पद्धतीने छळ करून संभाजी महाराजांचं बलिदान आहे. आज सालं काढली जायची, मग उद्या नखं कापली जायची. हे ज्वलंत बलिदान त्यांचं फक्त धर्मासाठीच आहे. तुम्ही हिंदुस्थानच्या इतिहासात धर्मासाठीचं एवढं ज्वलंत बलिदान बघा, तुम्हाला सापडायला मिळणार नाही. म्हणजे दधीची ऋषी गेले, स्वतःच्या हाडांची शस्त्र करून द्यायसाठी, राक्षसांविरुद्ध लढण्यासाठी देवांना चितेवर जाऊन बसले गेले. बाजीप्रभू गेले, 26 तास लढलेत महाराजांसाठी गेले. तानाजी मालुसरे गेलेत. बलिदानं अत्यंत थोर आहेत, पण संभाजी महाराजांचं धर्मासाठीचं बलिदान 30 दिवस चाललं होतं. रोज मृत्यूकडे चाललं होतं. जीभ कापले, डोळे फोडलेत, पण हा माणूस झुकायला तयार नाही. झुकले असते तर आजचं इतिहास पालटला असता. आता जोपर्यंत नंतरचा इतिहास आहे किंवा आजची परिस्थिती पालटली असते. आज आपण इकडे येऊ शकलो नाही. संभाजी महाराज त्यावेळेला झुकले असते. ते ह्यांना शोभावे असेच त्यांचे पुत्र होते. तर आपण तो बलिदान मास पाळतो. एक वेळचं जेवत नाही, किंवा एक वेळ आवडीची गोष्ट जी काय असते, टीव्ही बघणं आवडतंय, पिक्चरला जाणं, कोणाला सवयी असतात, गुटखा हे ते सगळं त्या महिन्यापुरतं सोडतात. म्हणजे जे काय चांगलं करता येईल, त्यांच्याकडनं जी काय प्रेरणा म्हणून घेता येईल ती घ्यायची. फाल्गुन महिना, फाल्गुन वद्य प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्याला त्यांना मारलं ना. त्यांनी पण कसं मारलं की तुमचा हिंदूंचा सण आहे दुसऱ्या दिवशी, त्याच्या अगेन्स्ट मारलं की तुम्ही तो उत्सव साजरा करू नये म्हणून. मग वडू बुद्रुकच्या जंगलात तुकडे टाकल्यानंतर तिथल्या पाटलांनी ते शोधले, एकाने वेचले आणि एकाने ते शिवले आणि भडाकणी दिला. त्या दोन्ही पाटलांना नाव आहेत, एक शिवले पाटील आहेत, एक वेचले पाटील आहेत. अजूनही पिढ्या आहेत त्यांच्या तिथे. महाराष्ट्राच्या दुसऱ्या छत्रपतींचं समाधीस्थान आहे वडू बुद्रुक, पुण्याच्या जवळ. आमची मोहीम असते जानेवारी महिन्यात. एका गडापासून दुसऱ्या गडापर्यंत पायी चालत जाण्याची असते. जसं वारकरी जातात विठ्ठलाच्या दर्शनाला, तसं आपण धारकरी आहोत. आपण ह्या पाऊल गुण आहेत. इथंच मावळ्यांचं रक्त सांडलंय, इथंच महाराज घेऊन गेलेत. हीच संस्कृती आहे. ही संस्कृती तुम्हाला पुस्तकात वाचून कळणार नाही. तुम्ही त्या संस्कृतीला भेट दिला पाहिजे, जपली पाहिजे, ती जवळ गेला पाहिजे. त्याशिवाय ते तुमच्याशी संवाद साधणार नाही. इथं बसला, ध्यान करत बसा, विचार करा मी माझ्या आयुष्यात महाराजांच्या इतकं धर्माच्यासाठीचं काय केलं, तर तुम्हाला सापडायला उदाहरण मिळणार नाही. पण त्यांनी आयुष्यभर भगवा ध्वज निष्ठेनं ठेवून काम करत राहिले. अर्थात खूप संकट आली आयुष्यात. प्रत्येक चांगल्या गोष्टीच्या बरोबर वाईट गोष्ट घडून आली. म्हणजे अफजल खानाला फाडायला गेले ते त्याच्या आधी सैबही गेल्यात, सख्खी बायको गेली आहे पण जाऊ शकलेली नाही. रायगडावरती राज्याभिषेक झाला तर मातोश्री गेल्यात 9 दिवसांनी. कोंढाणा जिंकला गेला पण तानाजी मालुसरे गेलाय. पन्हाळागडावरून सुखरूप पोचलेत तर बाजीप्रभू गेलेत. सुरतेवरून स्वारी करून आलेत तर इकडं शहाजी महाराज गेलेत. असं प्रत्येक घटना वाईट गोष्टीनं धरून असताना सुद्धा माणूस थांबलेला नाहीये. मग हे घ्यायचंय त्यांच्याकडनं आपण. तर अशा गडांच्या पायी चालत जाणाऱ्या मोहिमा असतात. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वगैरे असतात. यंदाची मोहीम सुधागड ते सरसगड. रोहामध्ये तुम्ही कुठं आला सगळे? रोह्यामध्ये सुधागड आहे, तिथून सरसगड आहे. अतिशय कमी अंतर आहे. 2च दिवसाची मोहीम आहे, 19 आणि 20 जानेवारी. आपण अखंड महाराष्ट्राला हात घालतोय. महाराष्ट्राच्या बाहेर नाही येतात. बेळगाव, धारवाड, हुबळीपासून येतात, पंजाबमधनं येतात, राजस्थानमधनं येतात, गुजरातमधनं येतात. मोहीम बघायसाठी म्हणून येतात. नेहमीची मोहीम 4 दिवस 5 दिवस असते. यंदाची मोहीम फक्त 2 दिवस आहे. शनिवार रविवार आहे. तुम्हाला तर अगदी जवळ आहे. 1 दिवसाची रजा काढायला लागेल. जे कामाला असतात त्यांना, जे कोण शिक्षण त्यांना काही अडचणीची गोष्ट नाही आहे. वेळ काढा आणि या. तुम्हाला काम काय आहे आणि फक्त जय भवानी जय शिवाजी म्हणलं म्हणजे काम होतंय का, किंवा
काय झालंय सांगतो, फक्त शिवाजी महाराजांचा वापर ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणून केलाय लोकांनी, फक्त आणि फक्त मत भ्रष्टाचार ह्याच्यासाठीच केलाय, करायचं काहीच नाहीये कुणाला. आणि तुम्ही आम्हीच करू शकत, केलो तर आपण करू शकणार नाही तर कोण करू शकणार नाहीये. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्राविना राष्ट्र गाडानं चाले. तुम्ही आम्हीच महाराष्ट्र देशाचं नेतृत्व करू शकणारा महाराष्ट्र आज करू शकत नाही. आज महाराष्ट्राला किंमत नाही. ती त्यांची कृपा होती म्हणून आपण आपल्या रक्तात, अजूनही महाराजांचं नाव घ्या, तुम्हाला नुसतं जय भवानी जय शिवाजी म्हटलं तरी रक्त सळसळतंय. कारण ती काय मंत्र आहेत, ते महामंत्र आहेत. शिवाजी संभाजी हे महामंत्र आहेत आणि त्याच्यापासून आपण लांब 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 चाललोय. ते जवळ जायचंय पुन्हा. हे समजून घेतलं तर महाराष्ट्र पुन्हा चांगल्या वळणाला लागेल. नाही तर मग रेव पार्ट्या करण्यात आणि इकडे तिकडे जाणारच आहे की महाराष्ट्र. हा, मोहिमेची पत्रक आहेत, एक 2-3 आहेत, तुम्हाला मी एकच द्या आम्हाला, आमचा मोठा ग्रुप आहे. झेरॉक्स काढा, असू दे, झेरॉक्स काढा, आणखीन बाकीच्या मित्रांना द्या, फेसबुकला वगैरे द्या. याच्यात खाली कॉन्टॅक्ट नंबर सांगलीचे आहेत. माझा एक नंबर देऊन देतो फक्त, माझा एका पत्रकावर एकच घेतलेला आपण. त्याच्यावरती जरा ती साईड मगाशी सांगितली ना, ती जरा साईड पण लिहून द्या जरा. श्री शिवप्रतिष्ठान.org. नाही ती तुम्ही ती मगाशी सांगितली ती लिंगाणा, हा, सोलो क्लाइंब बाय लिंगाणा, ते बघा आठवणीनं लिहून द्या त्याच्यावर. म्हणजे कसं लक्षात नाही राहत ना एवढ्याच. बघितली असतील नेट पण नाही ते आपलं, रेंज पण हो. पण सिंगल जाऊ शकतो ना, कुठे एक एकटे जाऊ शकतो. खालूनच पाय बुडा, असं काय नाही. कारण कॉन्टॅक्ट नंबर कोण, माझा नाव कॉन्टॅक्ट नंबर दिला इथं आणि साईड लिहा. किती सुंदर मराठी वाटत. अक्षरशः त्या काळातल्या वाळ्यासाठी नक्षी असायची माझ्यावरची, त्याच्याकडून इतकं सुंदर केलं ना दादा. वैभव हा, करूया प्रार्थना करू. 13 मिनिटाचे लिंगाणा क्लाइंब सोलो बाय लिंगाणा. आणि माझं नाव तुमच्यातले जे कोण मोहिमेला येणार असतील तरी फोन करा. त्यात तयारी दिली आहे, सगळं माहिती दिली आहे. वेळ काढा आणि या. म्हणजे तुम्हाला असं वाटेल मोहीम झाल्यानंतर की आयुष्यात समजा 20-25 वर्ष तर एवढ्या उशिरा का आलो मी, मला कशी माहिती नाही मिळाली, असं निश्चित वाटेल. तुम्ही आता सगळे वरती आला, गडावरती येताना पायी आला तिकडून? बऱ्यापैकी सगळे पाहिजे, सामान फक्त 2-3 आम्ही रोपवेने आलो. हा गेले 4-5 वर्ष पूजेला येतो आणि हा खालून वरती येईपर्यंत एकदा सुद्धा बसत नाही. हा बसत नाही. आपण कसे आहोत हा, म्हणून मी उदाहरण एक सांगितलं की मनावरती अवलंबून आहे सगळं, बाकी काहीच नाही. आपण प्रार्थना करूया आणि मग तुमचा वेळ घेतला मी उगी. मी सांगतो प्रार्थना माझ्या नंतर म्हणा. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप, शिवरायांचा 8वावा साक्षेप, भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, शिवरायांची सलगी देणे, कैसी असे सकल सुखांचा केला त्याग, सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग, म्हणून साधिजे तो योग, राज्य साधनांची लगबग, राज्य साधनांची लगबग, कैसी केली, याहुनी करावे विशेष, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष, या उपरी आता विशेष, काय लिहावे, शिवरायासी
आठवावे, शिवरायांसी आठवावे, जीवित तृणवत मानावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी व्हावे, इहलोकी परलोकी व्हावे, कीर्ती रूपे, कीर्ती रूपे, निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, देहा समानुनि जगा, समान निगा, नितपाय पोस, नितपाय पोस, सुंजा अखंड करण्या, झुंजा खंड करण्या, तुला स्वदेश, आपला स्वदेश, होऊ नका चुकुर हे, होऊ नका चुकरे, हृदगत कथूनी, हृदगत कथूनी, संदेश अंतिम दिला, संदेश अंतिम दिला, शिवभूपतींनी, शिवभूपतींनी, कशासाठी आणि जगावे कसे मी, कशासाठी आणि जगावे कसे मी, विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी, विचारू स्वतः असा प्रश्न नेहमी, जगू पांग फेडावया माय भूचे, जगुवाय वेडा वयामाय भूचे, आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे, आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय, जय. हिंदू धर्म की जय, जय. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर गोब्राह्मण प्रतिपालक हिंदू पतपात शाह अष्टावधान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर मुघल दल संहारक सद्धर्म संस्थापक राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी. मला तुमच्यातली 2-3 नावं द्या, संपर्क करायला सोपं होऊ शकेल.